भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा. गुण गायिना आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा किंवा न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग दे सदा. गुण गायिना आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी आम्हासी. गुण गायिन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां. वरम पुंडरीका यदा तु मुनींद्रैः. समागत्य तिष्ठं तमानंद कंदम. ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरू सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरू भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण. हो यश कड विद्यांचे अधिकरण. ते जीवंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता विठ्ठला. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा. गुण गायिना आवडी हेची माझी सर्व जोडी. भांडूप या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. 13 वर्षापासून सुरू. भव्य कीर्तन महोत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असं आपल्या या सप्ताहाचं स्वरूप आहे. या महोत्सवाचं स्वरूप आहे. हरिभक्तीपरायण गुरुवर्य हरिभक्तीपरायण संतोष महाराज यांच्या अमृतवाणीतून आपण भागवत कथा ऐकत आहात. महाराज या ठिकाणी उपस्थित आहे आणि सद्गुरू परमपूजनीय हरिभाऊ महाराज बोराटे असंच ना. आणि वैकुंठवासी परमपूजनीय सद्गुरू तुकाराम महाराज काळे. सद्गुरू वैकुंठवासी परमपूजनीय रामभाऊ महाराज डोंगडे यांच्या कृपा आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. पारायणाचं नेतृत्व जे करतायत ते हरिभक्तीपरायण संतोष महाराज आणि भागवत सांगतात ते सुद्धा संतोष महाराज. आणि या सप्ताहाचे मार्गदर्शक सुद्धा संतोष महाराज. आपलं सगळ्यांचं अत्यंत भाग्य आहे की महाराजांसारखा मार्गदर्शक या उत्सवाला मिळालेला आहे. मार्गदर्शक फक्त मार्गदर्शक असतात. मार्गदर्शक जे सप्ताहामध्ये सक्रिय नसतात. जे कधी सक्रिय होत नसतात त्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार नसतो. जे सक्रिय असतात त्यांना मार्गदर्शन करण्याची गरजच पडत नाही, कारण तेच असतात. आणि म्हणून महाराज या ठिकाणी आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी मला या ठिकाणी येण्याचा आग्रह केला. खरं म्हणजे माझी आज परिस्थिती येण्यासारखी नव्हती. तब्येत बरी नाही.
काल परवा रात्रभर प्रवास झाला. कालाराम मंदिरामध्ये वेळेवर जावं लागलं. तिथं मोदीजी येणार होते, त्यांची भेट झाली आणि खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी येण्याचा योग आला. आपल्या उत्सवाचा हा 13वा वर्ष आहे. उद्या कालाच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगत आहे आणि संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आजच्या दिवशी हा आवाज तर मागणीपर अभंग घेतला पाहिजे, म्हणून आजचा हा अभंग मी मागणीपर घेतलेला आहे. मला असं वाटतं की आजचा जो अभंग आहे तो अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. बरोबर आहे ना? हा अभंग पाठ नाही असा वारकरी नाही, ज्याचा हा पाठ नसेल तो वारकरी नाही. आपलं भजन संपल्यानंतर आपण जो अभंग म्हणतो तो हा अभंग आहे. आपण सगळा उत्सव झाल्यानंतर जे म्हणतो ते पसायदान आहे. पसायदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष असलं तरी. पसायदान काय आहे? ज्ञानेश्वरी हे गीतेवरची टीका आहे, लक्षात ठेवा. गीतेवरचा तो अलंकार आहे. गीतेमध्ये जो भाव असेल तो भाव महाराजांना आपल्या ओव्यामध्ये सांगावा लागला. संस्कृत भाषा हे लोकांना कळत नव्हती, म्हणून महाराजांना मराठी भाषेचा, मातृभाषेचा, महाराष्ट्रीयन भाषेचा या ठिकाणी आधार घेऊन गीतेचा अर्थ आपल्याला सांगावा लागला. माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐशे अक्षरे रसिके मेळवी. अमृतवाणीला सुद्धा जिंकणारी माझी मराठी आहे, असं महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला दाखवून दिलं. ज्ञानेश्वरी हा गीतेवरचा अलंकार आहे, लक्षात ठेवा. महाराजांचं प्रमाण आहे तसं. गीता अलंकार कशाचे बनतात? अरे अलंकार कशाचे बनतात? सोन्याचेच ना. तुमच्याकडे सोन्याचेच बनतात. सोन्याशिवाय अलंकार बनू शकत नाहीत, लक्षात ठेवा. जे सोन्याचे बनतात त्यालाच अलंकार असं म्हणतात. बाकीच्या धातूचे बनतात त्याला अलंकार म्हणत नाही, तो धातू आहे. सोन्याचे बनतात त्याला अलंकार म्हणतात. एका बाईने आपल्या मालकाला आग्रह केला. तीळ संक्रांतीचा दिवस होता, उलट उद्या परवा आहे वाटतं ना, तीळ संक्रांती आहे. आणि तीळ संक्रांती हा सण कोणाचा आहे? अरे तुम्हाला विचार, तुम्ही सांगत जा ना, महिलांचा असं सांगा ना. तीळ संक्रांती हा सण कोणाचा आहे?
आवाज कमी येतो मला काय. बरं, दिवाळी हा सण कोणाचा आहे? महिलांचाच आहे. कोणाचा आहे? दिवाळीच्या मुळा लेकी असावली. दिवाळी हा सण कोणाचा आहे? महिलांचा. तीळ संक्रांती हा सण कोणाचा आहे? महिलांचा. जरा मोठ्याने सांगा. पोळा हा सण कोणाचा आहे? बैलांचा म्हणतात. पोळा हा सण बैलाचा आहे म्हणतात. काही म्हणणं आहे का तुमचं? अरे तुमचं काही म्हणणं आहे का? काही म्हणणं नाही ना? म्हणजे तुम्ही कबूल केलंय ना? अरे बैला पोळा हा सण, तीळ संक्रांती हा सण कोणाचा? महिलांचा. आणि पोळा हा सण कोणाचा? बैलांचा म्हणतात. काही हरकत नाही ना? अरे काही हरकत नाही ना तुम्हाला? अरे काय बोला ना काहीतरी. काही हरकत नाही ना बैलांचा सण म्हणायला? तीळ संक्रांतीच्या दिवशी एका महिलेने आग्रह केला की मला अलंकार पाहिजे. इतकं सोनं आहे तुमच्या घरात, सोन्याच्या विटा बनवल्या तुम्ही, सोन्याचे वरवंटे बनवले तुम्ही, माझ्या गळ्यामध्ये फुटका मणी नाही, शरम नाही वाटत तुम्हाला? काय चाटायचं ते सोनं? हां, श्रीमंत म्हणून माझ्या बापाने तुम्हाला दिलं आहे. माझ्या मायबापाला सोडून मी तुमच्या घरी आली, इतक्या दिवसापासून तुमचा संसार सांभाळते आणि तुम्ही फुटका मणीसुद्धा माझ्या गळ्यामध्ये घालू नये. आग लागो तुमच्या श्रीमंतीला मला जर अलंकार देत नसाल तर. आता शेवटी ऐकावं लागलं आणि तुम्हाला सांगतो, त्याने संतोष महाराज सोन्याचे वरवंटे बनवले होते. वरवंटा माहीत आहे ना? वरवंटा जो कांडण करण्यासाठी असतो तो. या पोरीला विचारतो, वरवंटा कशाला? कांडण करण्यासाठी असतो ना, कांडण करण्यासाठी. वरवंटा कशासाठी असतो? वाटायसाठी. हा, म्हणजे अशा सावधात तुम्ही, असं मला लक्षात येते, वाटायसाठी असतो. असे वरवंटे बनवले होते महाराष्ट्राने. आणि त्याने त्यातला एक वरवंटा काढला आणि त्याला अशी बरोबर बैलगाठ बांधली, बैलगाठ अशी बांधली. आणि दोरीसुद्धा चांगली वापरली नाही हो, नारळाची वापरली. आणि बरोबर वरून एक गाठ बांधली, दिला गळ्यात अटकून. जा म्हणे. सोनं नाही? सोनंच आहे. अरे सोन्याचं आहे ना, ओतीव सोन्याचं आहे ना, सोनंच आहे. सोनं नाही, सोनंच आहे. पण माऊली म्हणतात ते सोनं आहे पण तो अलंकार नाही. गीता हे सोनंच आहे, गीता हे सोनंच आहे नाही का? पण गीता वरवंट्यासारखं सोनं आहे आणि ज्ञानेश्वरी हे सोनंच आहे पण ते अलंकारासारखं सोनं आहे. आता ऐका ओवी. जैसे घनीभूत सुवर्ण ते निहाळीता साधारण. जैसे घनीभूत सुवर्ण जे निहाळीता साधारण, जे अलंकारी बरवे पण निवाडू दावी. आणि म्हणून घनीभूत सुवर्ण ते पाहत असताना साधारण आहे, पण त्याचे जर अलंकार बनवले तर त्याचा बरवेपणा वेगळा आहे. सज्जनानो, आपण सुज्ञ आहात. ज्ञानेश्वरी हा गीतेवरचा अलंकार आहे. पण पुढे बोलू द्या मला. ज्ञानेश्वरी हा गीतेवरचा अलंकार आहे आणि पसायदान हे ज्ञानोबारायचं अंतकरण आहे. प्रत्यक्ष ज्ञानोबाराय जर तुम्हाला पाहायचे असतील ना तर पसायदान पहा. माणूस म्हणजे हा देह नाही गड्या. माणूस म्हणजे हा हात डोळे नाक केसा, हा माणूस म्हणजे हा माणूस नाही. बऱ्याचदा आपण या आकाराला काय माणूस आहेस का तू असंही म्हणतो. आकार पण म्हणजे माणूस पण नाही, त्याचं अंतकरण म्हणजे माणूस पण आहे. माणसाला माणूस पण जे प्राप्त होतं ना ते माणसाच्या देहाच्या आकारामुळे प्राप्त होत नाही.
माणसाला माणूसपण जे प्राप्त होतंय ना ते त्याच्या अंतःकरण वृत्तीमुळे प्राप्त होतंय, लक्षात ठेवा. म्हणून माऊलीचं अंतःकरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर माऊलीचं अंतःकरण म्हणजे पसायदान आहे, लक्षात ठेवा. काय माऊलीचं अंतःकरण, काय ज्ञानोबारायचं अंतःकरण माहीत आहे तुम्हाला? त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं त्या काळातील धर्ममार्तंडाने. तुमच्या मुलाला न्याय मिळावा असं वाटत असेल त्यासाठी तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. ग्रस्त माणसाने संन्यासी व्हावं, संन्यासी माणसाने ग्रस्त आश्रम स्वीकारू नये. तो जर तुम्ही स्वीकारला असेल आणि तुम्हाला जर मुलं झाली असतील तर हे वैराग्य धारण केलंय कशाला? कशाला त्याग केला विठ्ठलपंत? तुम्ही जाऊन गेलाय आणखी परत आलाय. हे 4 कलंक आमच्या समोर उभे केले तुम्ही. तुमच्या मुलाला न्याय मिळावा असं वाटत असेल तर तुम्ही जे चूक केली त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. त्याचं एकमेव प्रायश्चित्त आहे ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त म्हणजे दुसरं काय महाराज? फाशीच ना, असं काय करताय? तुम्ही स्वतःहून घेतलं पाहिजे. तुम्ही स्वतःहून गोदावरीमध्ये किंवा इंद्रायणीमध्ये उड्या घेतल्या पाहिजेत आणि मग तुमच्या मुलाला न्याय देऊ आम्ही. घेतलं ना त्याने. आपल्या मुलासाठी आई काय करणार नाही महाराज. मुलासाठीच तर तिचं जगणं असते मायबापाचं, लक्षात ठेवा. आई मुलावर किती प्रेम करते हे आई झाल्याशिवाय नाही कळणार. मी तर म्हणतो हे बापाला सुद्धा कळणार नाही, त्याला आईच व्हावं लागेल. बापाचं उदाहरण नाही दिलं माऊलीनं, माऊलीनं आईचं उदाहरण दिलंय. माऊली असं म्हणतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा तो मातेचा स्वैरा के तुला पा. मातेच्या उदरामध्ये जो येतो तो आईला किती आवडतो, हा आई इतकाच आवडतो बघा. माय कशासाठी जगत असते? माय फक्त आपल्या मुलांसाठी जगत असते. पहा, मालक गेल्यानंतर सुद्धा आईला विचारलं, मा आई तू? म्हटलं हां. मी मालक गेले, मी तर छायेसारखी आहे रे. एखाद्या वेलाचा मंडप निघून जावा तसं माझं जीवन आहे रे. माझ्या जीवनाला काय अर्थ आहे आता? माझ्या डोक्यावरचं सौभाग्य निघून गेलं, माझ्या जीवनाला काय अर्थ आहे आता? मग कशासाठी जगते ताई तू आता? तिने सांगितलं, मी फक्त माझ्या मुलांसाठी जगते आता. मालक गेल्यानंतर सुद्धा जे जिवंत राहते ना त्याच्यासमोर तिची मुलं असतात. म्हणून बरोबर आहे ना माझं? आई आई असते महाराज. घडलेला प्रसंग सांगून जाईल. एका डॉक्टरकडे आम्ही होतो आणि डॉक्टरांनी त्यांच्याकडे जो पेशंट होता त्याच्या भावाला बोलावलं आणि भावाला सांगितलं, तुमच्या भावाच्या दोन्ही किडन्या गेल्या बघा. डॉक्टर मग काय केलं पाहिजे? एका किडनीची गरज आहे बघा ना डॉक्टर. मग कुठं मिळत असेल तर मिळायचा विषय नाही. तुम्हाला 2 दिल्या देवाने, त्यातली एक तुम्ही जर दिली ना तर तुमचा भाऊ जगू शकतो. पहा, त्याने थोडा विचार केला आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर त्याला जसं जगवायचं आहे तसं मी सुद्धा जिवंत राहिलो पाहिजे ना. तोही अधू आणि मी अधू होईल. हा प्रपंच सांभाळायचा कोण? मायबापाला कोणी सांभाळायचं? आणि म्हणून डॉक्टर ही गोष्ट बरोबर आहे, खरं मी दिली पाहिजे, पण माझ्यावर सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे. मी दुसरं काहीही करू शकतो पण किडनी नाही देऊ शकत. पहा, त्याच्या बायकोला बोलावलं. बघा पेशंट जगू शकतो म्हटले, जगलाच पाहिजे. 32 वर्षाचं वय आहे त्याचं, तो जगलाच पाहिजे. त्याला एका किडनीची गरज आहे. डॉक्टर साहेब सांगा ना, करू आम्ही व्यवस्था. व्यवस्था म्हणे तुमच्याजवळच आहे. तुमच्याला 2 किडन्या आहेत. तुम्ही जिवंत राहाल, त्यालाही जिवंत राहता येईल. तुमच्यातली एक किडनी तुम्ही त्याला दिली पाहिजे. देत असाल तर त्याला जीवन मिळू शकते. सौभाग्यवती म्हटले की साहेब माझी मुलं लहान लहान आहेत, खरं म्हणजे मला हा प्रपंच सांभाळायचा आहे.
मी कशी किडनी देऊ? हे घडलेलं आहे बरं का. या दोघांनाही काढून दिलं. त्याच्या आईला बोलावलं. आई रडत होती. आईला म्हटलं आहे की आई, हा डॉक्टर साहेब, तुमचा मुलाच्या दोन्ही किडन्या बेकामी झाल्यात. डॉक्टर साहेब काही करा पण पोरगं जगलं पाहिजे. पहा, माझ्याजवळ 5-7 एकर जमीन आहे, सगळी गेली तरी चालेल डॉक्टर साहेब, पण माझ्या देखत हे नाही झालं पाहिजे. पहा, मी त्याची माय आहे हो. सांगा डॉक्टर साहेब काय केलं पाहिजे? काही नाही, किडनी गेली, एक किडनी द्यावं लागेल. किती रुपयाची असू द्या साहेब, आपण आणू. नाही, रुपये नाही, तुमच्याजवळच आहे, तुम्ही जर दिली तर तो जगू शकतो. माईला काही माहीत नव्हतं किडनी कशाला म्हणतायत म्हणून. तिने म्हटलं डॉक्टर साहेब, माझ्या शरीरात असतील तेवढ्या सगळ्या किडन्या काढून घ्या, पण माझं पोरगं जगलं पाहिजे. तो मातेचा सोयरा की तुला पा विठ्ठला मुलासाठी माय काय करणार नाही महाराज. ज्ञानोबा निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाईसाठी देहांत प्रायश्चित्त घेतलंय मायबापाने. नंतर तरी संतोष महाराज न्याय द्यायला पाहिजे होता ना हो. तरी सुद्धा हे म्हणत होते तुम्ही संन्यासाचे पोरं आहात म्हणून, तुम्हाला न्याय नाही देणार आम्ही. काय न्याय द्यायचा तुम्हाला? संन्यासाच्या पोटी जन्माला आलेले को काय न्याय द्यायचा तुम्हाला? एवढा मोठा अन्याय आजपर्यंत कोणी केला? अरे त्यांचा काय अन्याय दादाच्यात? त्यांच्या आईवडिलाने केला होता तुमच्या. खऱ्या अर्थाने म्हणण्याप्रमाणे तर देहांत प्रायश्चित्त घेतलं ना, या मुलांना का त्रास देताय तुम्ही? तरी पण त्या काळातले धर्म मार्तंड त्यांना स्वीकारायला तयार नव्हते. शुद्धीपत्र आणावं लागेल. शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला पाठवलं. या ठिकाणी सुद्धा जे होते त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना शुद्धीपत्र नाही दिलं. कोणी दिलं माझ्या ज्ञानोबारायाला शुद्धीपत्र? त्या काळातील या लोकांनी दिलं नाही, तर त्या काळातील रेड्याने माझ्या ज्ञानोबारायाला शुद्धीपत्र दिलं. रेड्याने सांगितलं की माझे ज्ञानोबाराय शुद्ध आहे. रेड्या मुखी वेद बोलविला, अन्याय नाही सहन करू शकत महाराज आपण. संतोष महाराज काही गोष्टी इतक्या महत्त्वाच्या सांगितल्या. चाणक्य एका ठिकाणी असं म्हणतात, नाही मला वाटते विदुर नीतीमध्ये आलं की जी माणसं, 2 माणसं देशद्रोही सांगितले. देशद्रोही समजते ना? देशाचा द्रोह करणारे कोणचे आहे सांगू का? गरीब असून कष्ट न करणारा आणि श्रीमंत असून दान न देणारा, हे 2 माणसं देशद्रोही आहे. बरोबर आहे? गरीब माणसाने कष्ट केले पाहिजे आणि श्रीमंत माणसाने दान दिलं पाहिजे. गरीब असून जर कष्ट करत नसेल तर मग त्यांनी करायचं काय? आणि श्रीमंत असून जर दान देत नसेल तर त्याने त्या पैशाचं करायचं काय? गरिबाने कष्ट करावे, श्रीमंतीचा योग येईल. आणि श्रीमंताने दान द्यावं,
उद्धाराचा योग येईल. उद्धाराचा. हे 2 झाले. आणखी 2 असे आहेत पहा की गरीब असून दानाची इच्छा करणारा, गरीब असून दानाची इच्छा करणारा जो आहे त्याची इच्छा एक दिवस देव पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. गरीब असून दानाची इच्छा करणारा. आणि दुसरा सांगतो भरपूर शक्ती असूनही क्षमा करणारा. ही माणसं स्वर्गापेक्षा उंच स्थान मिळवत आहेत पहा. शक्ती असणारी माणसं क्षमा करत नसतात. ती पैशाची शक्ती असो, पदाची शक्ती असो, धनाची शक्ती असो वा तनाची शक्ती असो, शक्ती असलेली माणसं क्षमा करत नसतात. पण जे शक्ती असणार असूनही क्षमा करतात तेच माणसं असतात. आणि सांगू, शक्ती असूनही फक्त क्षमाच करत नाहीत, तर ज्यांनी अपराध केला त्याचा उद्धार करतात ते संत असतात. काय मागितलं माऊलीने? एवढी मोठी शक्तिराव ही भिंत ऐकत होती त्यांच्या म्हटलं. एवढी मोठी शक्ती, रेडा बोलत होता त्यांच्या म्हटल्याने. एवढी मोठी शक्ती होती. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगितला ज्याने. एवढी मोठी शक्ती असूनही ज्ञानियांची भीत अंगे ओढी. ज्ञानोबारायांची भिंत स्वतः भगवंतानी ओढली. एवढं सगळं असूनही महाराज त्या ठिकाणी ज्ञानोबाराय फक्त क्षमाच करत होते असं नाही, ज्यांनी त्रास दिला त्यांच्या उद्धाराची जबाबदारी घेत होते. मुख्यमंत्र्याचा फोन आलता म्हणतात तुम्हाला काल. आलताय का? आणि आला असं तर तुम्ही इथं असते का? एखाद्या मोठ्या माणसाचा फोन सुद्धा माणसाला मोठं बनवते. तर मोठा असलेला माणूस स्वतःला किती मोठं म्हणत असेल. ऐका गड्या, मुक्ताबाई 2 वर्षाची असताना, 2-2 वर्षाच्या फरकाने हे मोठे असताना आई वडील निघून गेले. या ठिकाणी या पोरांनी राहू नये म्हणून आपेगाव सोडून आळंदीला आले ही सगळी मंडळी. आळंदीला सुद्धा त्रास होत होता. माधुगरी मागण्यासाठी ज्ञानोबा जात होते. एक दिवस रिकामी आली जोडी. रिकामी जोडी येण्याचं कारण असं होतं की त्या दिवशी ज्ञानोबा रायला वेसोबा भेटला होता. वेसोबाने ती जोडी आपल्या हातात घेतली आणि रिकामी केली. हे चित्र लक्षात घेत जा, हे घडलेलं आहे सगळं. त्यातलं जे कोरान्न होतं ते काठीने मोरीमध्ये लोटून दिलं. जो शिदा होता त्याच्यावर अशी काठी फिरवली. हे पोरगा आणखी घेईल त्या जोडीमध्ये म्हणून मातीमध्ये मिसळून दिला शिदा. जोडी रिकामीच गेली सिद्धबेटामध्ये. आज मुक्ताबाई त्यावेळेला 6 वर्षाची होती. मुक्ताबाई वाट पाहत होती. येईल दादा, मला भूक लागली. दादा दिसला तिला. मुक्ताबाईला आनंद झाला. मुक्ताबाईच्या हाती ठरल्याप्रमाणे जोडी दिली. मुक्ताबाईने झोडीत पाहिलं. झोडीत काहीच नव्हतं. संतोष महाराज समोर पाहिलं. समोर दादा नव्हता. दादा गेलाय कुठं म्हणून पाहिलं. झोपडीकडे ताटी लावलेली होती. खिडकीतून पाहिलं. गुडघ्यामध्ये डोकं घालून दादा रडत होता. मुक्ताबाई खिडकीतून दादाला समजून सांगत होती, दादा रडू नको, आपल्याला रडणं शोभा देत नाही दादा. एक लक्षात ठेवा, मायबाप नसलेला मुलगा 6 वर्षाचा मुलगा जर रडत असेल सज्जना, राहू द्या तुमचा धर्म. पहिला धर्म हा आहे की त्याला तुम्ही सांभाळलं पाहिजे. महाराज आमच्याकडे काही अनाथ मुलं आहेत, मायबाप नसलेले. खरं म्हणजे लहानपणी कोणाचे मायबाप जाऊ नये. ज्याचे गेले असतील ना त्याचा चेहरा सांगतो की याचे मायबाप गेलेले आहेत म्हणून.
आमच्याकडे आता 150 आहेत असे. आई आहे, कोणाला वडील नाहीत, कोणाला दोन्ही नाहीत. 6 वर्षाचे होते ज्ञानोबा राय. गुडघ्यामध्ये डोकं घालून रडत होते. मुक्ताबाई खिडकीतून पाहत होती आणि समजून सांगत होती की दादा रडू नको, मी तुला दिवसभर भाकर नाही मागणार दादा, मी उपाशी राहील, पण आपल्याला रडणं शोभा देत नाही. असं काय वाजवतं? काय रे दादा, ज्यांच्या कुशीमध्ये डोकं घालून आम्ही हक्काने रडावं ते आम्हाला लहानपणीच टाकून गेले. कधी कधी तुमच्या पुढे रडायची इच्छा होते, तुम्ही आमच्या पुढे रडताय, आम्ही कोणापुढे रडावं दादा? असू दे दादा, रडू नको दादा. मला असं वाटतं महाराज, माणसाची माय मेल्यानंतर बहीणच माणसाची माय बनत असते. मुक्ताबाई फक्त ज्ञानोबारायची बहीण नव्हती, मुक्ताबाई ज्ञानोबारायची माय बनली होती. आणि मुक्ताबाई समजून सांगत होती, दादा असू दे, अरे आपल्याच दाताने आपली जीभ जर चावल्या गेली तर कोणी काय 32शी पाडून टाकतंय दादा? इतक्या जवळचं मानणं महाराज शक्ती असू नये, समाजाला इतक्या जवळचं मानणं, समाजाच्या उद्धाराची इतकी काळजी घेणं. आपल्याच दाताने जर आपली जीभ चावल्या गेली दादा, कोणी काय 32शी पाडून टाकतंय? आपले दात आहे, यांच्या उद्धारासाठीच आपला जन्म आहे. म्हणून दादा असं करू नको. जीभ दाताने चावी, जीभ दाताने चावी, कोणी 32शी ताडी, एवढा त्रास या भावंडाला दिल्यानंतर सुद्धा ज्ञानोबारायांवर ज्यावेळेला त्यांचे गुरु प्रसन्न झाले त्यावेळेला ज्ञानोबारायाने आपल्या स्वतःसाठी काही मागितलं नाही, ज्यांच्याकडून त्रास झाला त्यांच्यासाठी मागितलं. हो, ज्यांनी त्रास दिला त्यांच्यासाठी मागितलं. काय मागितलं? जे खळाची व्यंकटी सांडो. मूर्ख माणसं समाजाला किती त्रास देत असतात, ते मूर्ख जावत नाही, त्यांचा मूर्खपणा जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, फक्त आमच्या देशाने नाही, या विश्वाने स्वधर्मरूपी सूर्य पाहो. स्वधर्म आपुला कठीणो जरी झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखे. स्वधर्माचा सूर्य सबंध विश्वाने पाहावा. एवढंच नाही, जो जे वांशील तो ते लाहो. प्राणीजात
वर्षत सकळ मंगळी, मंगळाचा वर्षाव होत राहो. अरे किंबहुना सर्व सुखी. बस हे संत मागू शकतात, हे मागणं आहे. म्हणून हे मागण्यामध्ये जमा होत नाही महाराज. लोकांसाठी असेल तर विठ्ठल ज्ञानोबा रायाने ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या गुरुसमोर जे मागितलं ना, ते मागण्यामध्ये जमा होत नाही, ते लोकांसाठी आहे. म्हणून आई ज्या वेळेला मागते ना, मला असं वाटतं की बाई ज्या वेळेला मागत असेल त्यावेळेला फक्त स्वतःसाठी मागते, है ना. बाई ज्या वेळेला मागत असेल त्यावेळेला ती फक्त स्वतःसाठी मागते, आणि आई ज्या वेळेला मागत असेल ना, ती मुलासाठी मागते, स्वतःसाठी. मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, नाही का, मला हे पाहिजे. हे कोण मागते असं? आई नाही मागत, ती बाई मागते. तुम्ही घाबरताय का? तुम्ही घाबरताय का म्हटलं? मला नाही, माझी गोष्ट नाही. जिला घाबरायला पाहिजे तिला घाबरता का तुम्ही? खरं सांगा, तुम्हाला घरी सगळ्यात जास्त शिव्या कोण देते? अरे यांना विचारा, नाही तर हे सांगतील तुम्हाला. सगळ्यात जास्त शिव्या कोण देते घरी तुम्हाला? हा, पाहू चोपदार नाही म्हणताय, बरोबर आहे का याचं? चला मग आमच्यासोबत. बाई ज्या वेळेला मागते ना, हे ग्राह्य माना किंवा विनोद माना, बाई ज्या वेळेला मागते ना त्यावेळेला ती स्वतःसाठी मागते, आणि आई ज्या वेळेला मागते ना ती मुलांसाठी मागते. बस माझा मुलगा, हेच माझं सगळं आहे. आई मुलासाठी मागते, ही सुद्धा आमची आईच आहे ना. ज्ञानाबाई माझी
अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे. आणि म्हणून माय असल्यामुळे जेखळाची व्यंकटी सांडू. संत मागतायत, एक तर जनासाठी मागतायत आणि संत मागतायत ना, एक तर भगवंताच्या भक्तीसाठी मागतायत. जनासाठी देवाजवळ मागणारे किंवा देवासाठी देवाजवळ मागणारे फक्त संत आहेत. आपण मागतो पण आपल्यासाठी मागतो. बघा तुम्ही काय झालं बघा. महाभारत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, रामायणही माहीत आहे. रामायण आणि महाभारतामध्ये दोन्ही ग्रंथाचा जर विचार केला ना, तर दोन्ही ग्रंथामध्ये साम्य आहेच ना महाराज. दोन्ही ग्रंथामध्ये साम्य असं आहे की रामायणातही भाऊ आहेत आणि महाभारतातही भाऊ आहेत. बरोबर आहे. रामायणातलं भांडणही भावाभावांचंच आहे आणि महाभारतातलं भांडणही भावाभावांचंच आहे. बरोबर आहे. हे सावत्र भाऊ आहेत, ते चुलत भाऊ आहेत, तसं जवळजवळच आहे. बरं, महाभारतातलं भांडणही गादीसाठीच आहे आणि रामायणातलं भांडणही गादीसाठीच आहे. लक्षात आलं तुमच्या. मग महाभारत महाभारत का आहे, रामायण रामायण का आहे? खरं सांगा, तुमच्या घरात महाभारत असावं असं वाटते का रामायण? महाभारत असलं पाहिजे ना का रामायण असलं पाहिजे? आजही कोणालाही विचारा, भाऊ कसा असला पाहिजे? रामासारखाच असला पाहिजे म्हणतील. कुणालाही विचारा, मुलगा कसा असला पाहिजे? रामासारखाच असला पाहिजे म्हणतील. कुणालाही विचारा, राजा कसा असला पाहिजे? रामासारखाच असला पाहिजे म्हणतील. कुणालाही विचारा, मित्र कसा असला पाहिजे? रामासारखाच असला पाहिजे म्हणतील. आणि रावणाला विचारा, शत्रू कसा असला पाहिजे? शत्रूसुद्धा रामासारखाच असला पाहिजे म्हणते. मित्र ही रामासारखाच असावा, शत्रू ही रामासारखाच असावा. कपिकुड उद्धरिले असा शत्रू असला पाहिजे ना. आमचं जीवन रामासारखं असलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. सज्जनानो, दोघांमध्ये भांडण आहे, दोघांमध्येही गादीसाठीच भांडण आहे. पण प्रत्येक मायबापाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये महाभारत नसावं, रामायण असावं. मी तर असं म्हणेल महाराज, भांडूपमधली मुलगी ज्यावेळेला सासरी जाईल त्यावेळेला तिच्या आईने तिच्यासोबत महाभारत द्यायचं नाही, रामायण द्यायचं. बऱ्याचदा मा याला दोषी आहे की ती सोबत महाभारत देते. बरोबर आहे ना, महाभारत देते. म्हणून हे झाल्यावरच तिकडे महाभारत चालू होते ना. सांगते तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा, असं करू नका. तुमचा जसा प्रपंच आहे तसा ज्या घरात तुमची मुलगी गेली त्यांचाही प्रपंच आहे. तुम्हाला जसे आईवडील आहेत तसे त्यालाही आईवडील आहेत. त्याचाही प्रपंच शाबूत असला पाहिजे असा विचार करा ना तुम्ही. कष्टाने काही माणसं मरत नसतात, कष्टाने उघड जास्त दिवस जगत असतात.
कष्ट होत असतील मुलीला तर काही दिवस सहन करू द्या. रामायण जर तिच्यासोबत असेल तर पहिले पहिले दिवस तिचे जरा जातील कष्टाचे, पण नंतरचे सगळे दिवस मात्र त्या घरातले तिचे असतील. तुम्ही जर महाभारत सोबत देत असाल तर ते महाभारत सुरू करील ना. एका मुलीला पाहुणे पाहायला आले महाराज, आणि पाहुण्याने विचारलं की तुम्ही काय करता ताई. ताईने सांगितलं की मी रामायण करते. रामायण. अरे वा, रामायण करता तुम्ही. आता तुम्ही लग्न झाल्यानंतर काय करणार आहात. ते म्हटले नंतर मी महाभारत करणार आहे. असं करू नका. बरोबर आहे का माझं महाराज. असं करू नका. मस्त जगायचं गड्या. 50-50 वर्षात सगळ्याचा खेळ खलास होणार आहे. किती दिवस जगायचं रे. घरामध्येही जी माणसं प्रेमाने जगू शकत नाहीत ती समाजाला काय प्रेम देतील. घरामध्येही जी माणसं एकत्र राहू शकत नाहीत ते काय समाधान घेतील लेको. बाहेर किती मिशीला तूप लावून तुम्ही फिरत असले आणि घरात जर तुमचं समन्वय नसला तर काय थूल आहे का तुमच्या जीवनावर. समन्वय असला पाहिजे. घरातली माणसं सुख दुःख जाणणारी असली पाहिजेत. घरातली माणसं स्वार्थी नसली पाहिजेत. स्वार्थ थोडासा बाजूला ठेवला ना की सगळं चांगलं होत असते. पहा, भाऊ भावापासून स्वार्थ साधतो महाराज. आणि म्हणून असू द्या लेको, प्रारब्धाने चालत असते सगळं. तुम्हाला सांगतो, वाटा घेत असताना थोडी इस्टेट कमी आली तरी चालेल, पण मायबापाचा आशीर्वाद घेऊन वाटा घ्या, तुम्हाला कधी कमी पडणार नाही. लक्षात ठेवा. बघा तुम्ही, मला एक ते वाक्य आठवते आहे. कुठलं आहे मला माहीत नाही, पण ते आहे एका ठिकाणचं. दोघा भावाचे भांडणं आहेत. त्या भांडणामध्ये एक भाऊ एका भावाला म्हणतो, ए देख, मेरे पास संपत्ति है, मेरे पास बंगला है, मेरे पास गाड़ियाँ है, मेरे पास सत्ता है, मेरे पास श्रीमंती है. अरे चल, तेरे पास क्या है. वो बोला, तेरे पास ये सब है लेकिन मेरे पास माँ है. कीर्तनं ऐकण्यासाठी नसतात, कीर्तनं सुधारण्यासाठी असतात. मला अभंगाकडे न्यायचं आहे तुम्हाला. हे माहेर सासरते, हे काशी रामेश्वरते, उधळीत जगते चंद्रिका पूर्ण चंद्राची, होणार सून मी त्या घरची, लेक लाडकी या घरची. महाभारत नेऊ नका सोबत, रामायण घेऊन जा. भांडण तर दोन्ही इकडे आहे ना हो, पण लक्षात ठेवा, महाभारतातलं भांडण गादी पाहिजे म्हणून आहे, रामायणातलं भांडण गादी पाहिजे नाही म्हणून आहे. म्हणून महाभारतापेक्षा रामायण महत्त्वाचं आहे. महाभारतामध्ये अनेक पात्र आहेत. त्यामध्ये कुंतीचं पात्र आहे. कुंतीच्या पात्राचा विचार करत असताना कुंती जन्मल्यापासून तिच्या जीवनामध्ये दुःख आहे. जन्मल्यापासून दुःख भोगत असताना खऱ्या अर्थाने ज्याच्याशी विवाह झाला त्याला शाप आहे. त्या शापाचं उल्लंघन झाल्यामुळे त्याचंही जाणं आहे. विधवा आहे बिचारी, आपल्या मुलाच्या जीवनासाठी जगते आहे. मुलाला सुद्धा संपत्ती इस्टेट भेटत नाही म्हणून वनवास स्वीकारते. हा वनवास तर संपलाय. जिंकलेत पांडव, पांडवांचं राज्य आलं. पण या काय धृतराष्ट्राला वनवासात जाण्याची इच्छा झाली आणि कुंती मातेने गांधारीची सेवा करण्यासाठी तयारी केली. वनवासात जाण्याची, पूर्ण राज्य असून सुद्धा. कन्हैयाने विचारला, त्या
मी तुझ्यावर आज प्रसन्न आहे, सांग तुला काय पाहिजे, मी तुला द्यायला तयार आहे. काय पाहिजे तुला काय पाहिजे? आत्याचे नेत्र ढिले झाले, आत्याचे ओठ थरथरत होते. आत्या म्हटली, कन्हैया खरंच देशील? तू शपथ घेऊन सांगतो आत्या, मी तुला द्यायला तयार आहे बुवा आज. तू सांग तुला काय पाहिजे. आत्याने सांगितलं, कन्हैया खरंच द्यायचं असेल ना तर मला मरेपर्यंत दुःख दे रे दादा. कन्हैयासुद्धा गैवरला. कन्हैया म्हणतो, आत्या जन्मापासून आतापर्यंत तू दुःख भोगलंय, तुझं दुःखाने पोट नाही भरलं आत्या, अजून आणखी दुःख मागते? कशासाठी कोणी काय दुःख मागत असते का आत्या? काय तू मागते हे? अरे कन्हैया दुःख होतं लेका, म्हणून तर तुझा आठव होता ना. एक वाक्य बोलू का महाराज, संतोष महाराज? सुखामध्ये माणसं विसरत असतात, दुःखामध्ये देवाची आठवण करत असतात. साधूच्या जीवनामध्ये बऱ्याचदा देव दुःख पाठवत असते. त्याच्या पडी चिरा संसाराशी. एकदम सुख दिलं ना, अरे सुख म्हणजे ध्रुवाला दिलेलं खेळणं आहे, नाही का? नाही, भातकाय भातकं. सुख म्हणजे उपमन्याला दिलेलं भातकाय, पाठवून दिले दूर जा लेको. पण ज्याला देव सुख देत असेल समजून चला दूर पाठवण्यासाठी, ज्याला देव दुःख देत असताना समजून चलाव जवळ बोलवण्यासाठी. सुख दुख दोनों रहते जिसमें, जीवन है ओ गाँव. कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव. भले भी दिन आते जगत में, बुरे भी दिन आते. कड़वे मीठे फल कर्म के यहाँ सभी पाते. कभी सीधे कभी उल्टे पड़ते, अजब समय के पाव. कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव. बरोबर ना? काय पाहिजे आता सांग? मला जन्मोजन्मी दुःख पाहिजे, मरेपर्यंत दुःख पाहिजे. दुःख मागते आता तू, कशासाठी मागते? अरे कन्हैया दुःख होतं म्हणून तू आमच्या जवळ होता, दुःख होतो म्हणून तुझा विसर नव्हता. हे लक्षात ठेव कन्हैया. तुझा विसर जर पडत नसेल आणि दुःखामध्ये जर पडत नसेल तर तुझा विसर पडू नये याच्यासाठी तू मला मरेपर्यंत दुःख दिलं तरी चालेल, फक्त तुझा विसर. हे
तुझा विसर न व्हावा. विसरलं नाही पाहिजे गड्या माणसाने. ज्याचे उपकार आहेत त्याला नाही विसरलं पाहिजे. पाठ जरी तुमची असली ना तरी त्या पाठीला खाजवणाऱ्याचे नख दुसऱ्याचे असतात. असं म्हणतायत की त्या नखाला सुद्धा माणसाने नाही विसरलं. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. माणसं विसरतात महाराज, का नाहीत विसरत? विसरतात. अरे माणसं मायबापाचे उपकार सुद्धा विसरतात राव. काय केलं म्हणतात तुम्ही आमच्यासाठी, आहे ना? विसरतात. जो माणूस विसरत असेल त्या माणसाला सुद्धा भविष्यामध्ये कोणीतरी विसरणारं सापडल्याशिवाय राहत नसते. पहा काय झालं महाराज, खरंच पोरग शिकवलं हो. मायने सांगितलं, महाराज एका घरच्या भांड्याने जमत नव्हतं, 5 घरचे भांडे घासत होती महाराज. 5 घरचे भांडे घासायला 2 वाजत होते. 2 वाजता जेवण करत होती महाराज. आणखी संध्याकाळी कुठंतरी कामाला जात होती. पोरग शिकवलं, पोराला शिकवलं, पोरग मोठं झालं. इतकं मोठं झालं पहा, 7 जिल्हे ताब्यात होते त्याच्या. विक्षेप कोण आहे त्याचे बाबा? जाईल घेऊन जाते मला सांगू द्या जरा. विक्षेप नका करू. इकडे नका आणू, इकडे कशाला आणू? मोठं झालं पोरग, खूप श्रीमंत झालं महाराज. श्रीमंताची पोरगी भेटली त्याला. श्रीमंताला श्रीमंताच्याच पोरी भेटतात ना. भेटली. माय बिचारी जुन्या वडनाची होती, जरा खेड्यातली होती. आणि त्या पोरीला मायची शरम लागत होती. काय बाई, आम्ही म्हटलं बाई की असं सांगितलं होतं की लग्न झाल्यावर 1 वर्षात तुझी सासू मरणार आहे. 7 वर्षे 8 वर्ष झाले बाई, अजून मरत नाही म्हातारी. किती दिवस जगते माहीत नाही. आम्हाला शरम लागते बाई. आमच्या बहिणी किती श्रीमंताच्या आहेत, आमचे भाऊ किती श्रीमंत आहेत, आमचे माईबाप किती श्रीमंत आहेत. या म्हातारीची शरम लागते. कधी कधी आम्हाला सांगावं लागते की ही आमच्या घरातली भांडे घासणारी बाई आहे म्हणून. तुमची माय जर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर मी राहणार नाही, मी चालले जाईल. महाराज या बैलाने, बैलच म्हणतात ना तुमच्याकडे याला, बैल म्हणतात. या बैलाने आपल्या जन्मदात्या मायेला गोठ्यामध्ये ठेवलं. खाट दिली झोपायला, गोदडी दिली टाकायला, एक उशी दिली, एक खापर दिलं, एक ताट दिलं, एक तांब्या दिला. ऐका बरं काय, सोडून देऊ नका फक्त. आणि त्या म्हातारीचं नातवावर खूप प्रेम होतं. नाताची फार तिला आवड होती. नातू खूप आवडत असतो आजीला. नाताला सुद्धा आपल्या आजीची खूप आठवण येत होती. पण नाताला तिथं जाण्याची मनाई होती. एक दिवस साहेब म्हातारी गेली खाटेवर आणि मग मात्र या नाताला राग आला. या नाताने काय केलं, त्या गोदडीची अशी वडकटी तयार केली. ते खापर घेतलं, ते ताट घेतलं, तो तांब्या घेतला, ते काठी घेतली. त्याच्या घरामध्ये एक काचाची अलमारी होती. त्या काचाच्या अलमारीमध्ये ह्या सगळ्या वस्तू ठेवून दिल्या. कुलूप लावलं त्याला. एक दिवस आईचं लक्ष गेलं. कोणी ठेवलं रे? मी ठेवलं. नार्या, कशाला ठेवलं आपल्या घरात? हे आता ह्या वस्तू कशाला ठेवल्या? आता शोभतात का आपल्या घरात ह्या? म्हातारीची गोदडी ठेवलेली का? त्याच्यावर मेली होती ती म्हातारी. थुकत होती या खापरामध्ये. ते खापर ठेवलं तू काचाच्या अलमारीत, कुलूप लावलंय. कुठं आहे चाबी? कंबरला आहे. फेकून द्या ह्या सगळ्या गोष्टी. आता आपल्या घरात याचं काय काम आहे? त्यावेळेला नाताने सांगितलं, मम्मी, या गोष्टीचं तुला जरी काम नसलं तरी एक दिवस मला काम पडणार आहे. लक्षात ठेव. माझ्या आजीला त्रास दिलाय ना तू,
एक दिवस हे सगळं सामान मी तुझ्यासमोर ठेवल्याशिवाय राहणार नाही बाग. तुम्ही जर विसरत असाल तर तुम्हाला सुद्धा कुणीतरी विसरणारा भेटल्याशिवाय राहणार नाही महाराज. केले कर्म झाले तेची भोगाले उपजले. हे भोगावं लागते बरं का, लक्षात ठेवा, भोगावं लागते. विसरणारी माणसं, उपकार विसरणारी माणसं ब्रह्म राक्षस व्हावं लागतं. देवा, तू जर हे आम्हाला सगळं दिलं असेल आणि तुझ्या स्मरणामध्ये जर उद्धार असेल तर फक्त आमची मागणी एवढीच आहे, तुझा विसर न व्हावा. जन्मोजन्मी तुझे गुणगान गायचे आहेत आणि गायन करत असताना जर विसर पडत असेल तर गायचं काय? आठवायला पाहिजे ना पहिले, तू आठवला पाहिजेस ना पहिले, मग तुझं भजन होईल ना. म्हणून माझं ठरलेलं आहे, मला या ठिकाणी यायचं आहे. गुण गायीना आवडी हीची माझी सर्व जोडी. माझ्या जीवनातलं सर्वस्व म्हणजे तुझी सेवा आहे. ती सेवा करण्यासाठी माझा जन्म असेल तर तुझा विसर न व्हावा ही माझी मागणी आहे. भगवान म्हटले दुसरं काही नको, म्हटले काहीही नको, काहीही नको. धनही नको. धन काय संपत असते महाराज. धनाचा विषय असा आहे, नाशे दुःखम वे दुःखम धिगरतान क्लेशकारिना. आणि म्हणजे महाराज वाजवीपेक्षा जास्त धन झालं का नाही रोग मागं लागतात. म्हणून माणसाजवळ धन असावं पण जास्त नसावं. पा पोटापुरते देई विठ्ठला. आणि काय असते, धनाची आशा कधी थांबत नसते. धनाची आशा वाढत जाते, वाढत जाते. याच्यापेक्षा जास्त, याच्यापेक्षा जास्त, याच्यापेक्षा जास्त म्हणण्यातच घोटाळे होतात ना आपल्या महाराष्ट्रामध्ये. घोटाळे कशामुळे होतात, कशासाठी घोटाळे होत आहेत? धनासाठीच होतात ना. मग ज्यांच्याजवळ धन आहे म्हणजे घोटाळे करतात त्यांच्याजवळ धन नाही का? अरे जास्त आहे, पण याहीपेक्षा जास्त असावं अशी अपेक्षा आहे. ही अपेक्षा दुःखाचं कारण आहे, दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून महाराज माझं एक स्वतंत्र मत आहे. आपल्या घरी धन असलं पाहिजे, काही हरकत नाही. आपल्या घरी सोनं असलं पाहिजे, काही हरकत नाही. एक क्विंटलही असलं पाहिजे.
काही हरकत नाही. पण आपल्या घरी सोन्याच्या बाजूने संस्कृती असली पाहिजे. तुमच्या लक्षात आलं का? सोन्याच्या बाजूने जर संस्कृती नसेल तर एक दिवस सोनं तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. सोनं असायला हरकत नाही, संस्कृती असली पाहिजे. धन हा विषय असा आहे, तो जर फक्त साचूनच ठेवला तर एक दिवस ते आपलं वैरी झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात न लगे धनसंपदा, आणि तिसरं म्हणतात मला मुक्तीसुद्धा नको. मुक्ती नको महाराज? अरे ज्या मुक्तीसाठी लोक प्रयत्न करतायत, याची लागी हो ते जियेले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग हो, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. मुक्तीसाठीच आहे नाही सगळं, मोक्षासाठीच आहे नाही सगळं. पण हे जर मोक्षासाठी सुखासाठी लोक करत असतील तर तुम्ही त्या मुक्ती नको म्हणताय. एक लक्षात ठेवा, मुक्ती नको म्हणत असाल आणि फक्त भजन करायची इच्छा करत असाल, संतांच्या संगतीची इच्छा करत असाल आणि मुक्ती नाही म्हणत असाल तर तुम्हाला ही संत संगती करण्यासाठी पुन्हा जन्माला यावं लागेल. हाय कबूल? महाराज म्हणतात कबूल. मला जर तुझा विसर होत नसेल आणि मला जर संतांची संगती करायला मिळत असेल तर देवा मला सुखाने गर्भात घातलं माणसाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाची. संगती बिघडली माणूस बिघडतो. बरं, कुसंगतीने चांगले चांगले माणसं बिघडतात. आपल्या मुलांना कुसंगतीपासून सावध ठेवा. असू द्या त्यांना एखाद्या कीर्तनकाराची संगती, असू द्या त्यांना कीर्तनाची मृदंगाची संगती. असं वाटतंय तुम्हाला खूप श्रीमंत झालाय म्हणून, अरे पण बिघडलाय ना, बिघडलाय ना. जगण्यासाठी, चांगलं जगण्यासाठी चांगली संगती सुद्धा महत्वाची आहे. लक्षात ठेवा. हिरा हिरा ऐरणीवर सुद्धा फुटत नाही. महाराज म्हणतात तो हिरा जर ढेकणाच्या संगतीत गेला मग मात्र त्याचा चुरा झाल्याशिवाय राहत नाही. संतांची संगती मागताय, देवाची कृपा मागताय, अखंड भजन मागताय. जाऊ द्या रे का, संतांच्या संगतीने आपण श्रीमंत होणार नाही, पण संतांच्या संगतीने असाल ना तर गरिबीचं दुःख तुम्हाला कधी दुःख वाटणार नाही. संगती मात्र
अभंगाचा भाव मी आपल्या पुढे मांडला. आपल्याला घेण्यासारखं असं आहे अभंगातून, आपण संगती चांगली करा. वाईट संगतीमध्ये आपली मुलं जाऊ देऊ नका. वाईट संगती ही घातक असते, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. संत संग देई सदा, आणि हा संग मिळत असेल तर सुखे घालावी आम्हासी, तुका म्हणे गर्भवासी. असा या अभंगाचा भाव आहे. आपण अत्यंत प्रेमाने हा उत्सव साजरा करता. हरिभक्तीपरायण संतोष महाराजांसारखे मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहे. अत्यंत सात्विक, सरळ आणि सबंध कार्यक्रमामध्ये सहभागी असलेले महाराज आपल्याला या महोत्सवाला मार्गदर्शक म्हणून लाभलेत. काय सुंदर गायक आहेत महाराज. याला कोणाला झाकवावून कोणाला दाखवावं अशी गोष्ट आहे. आणि म्हणून अत्यंत सुंदर गुणीजन, अत्यंत सुंदर मृदंगे, अत्यंत सुंदर चोपदार, खूप चांगलं सगळं. आणि पावलीसुद्धा चांगली, विक्षेप न होऊ देता. अशा पद्धतीने आपला हा उत्सव चालू आहे. सोडू नका. या उत्सवासाठी कंजूशी करू नका. महाराज आमचं जमत नाही असं म्हणू नका, नाही का. वर्गणी देत जा, उत्सव चांगला करत जा. अरे या लहान लहान मुलांना संस्कार होतात. संस्काराची फार मोठी गरज आहे. साहेबांचं नाव मला माहीत नाही, घंगाडे साहेब. बघा तुम्ही, आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे ना. मुंबई म्हणजे मुंबईच आहे शेवटी. मुंबई हे महाराष्ट्रातलं गाव नाही, हे जगातलं गाव आहे. जगात कुठेही जा तुम्हाला मुंबई लोकांना माहीत आहे. ही मुंबई महाराष्ट्रात असूनसुद्धा महाराष्ट्र शांत आहे. खरं बोलू का, हे उपकार पुढाऱ्यांचे नाहीत, हे उपकार वारकरी संप्रदायाचे आहेत. पुढारी तर बिहारला आहेत ना, पुढारी तर बंगालला आहेत ना, कवा आहेत का नाही. आणि महाराष्ट्र शांत आहे, महाराष्ट्र व्यवस्थित आहे. आम्हाला तुम्ही मानत नाही, तो भाग वेगळा आहे. पण लक्षात ठेवा, हे सगळं वैभव हा महाराष्ट्र म्हणून आज महाराष्ट्र आहे ना, हा महाराष्ट्र फक्त साधू संतांमुळे आहे बघा. आणि म्हणून अभिमानाने आपण म्हणत असतो, गरजा महाराष्ट्र, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. हो, बस एवढंच पाहिजे. म्हणून सप्ताह सोडू नका. आम्ही कुठलेही असू, आमचा तुमचा परिचय नसो, पण लक्षात ठेवा, सत्संगतीने सद्विचार वाढत असतात. संगती फार महत्त्वाची असते कडे. आणि खरं असं आहे पहा, आपणही जपलं पाहिजे. तशी तर सगळी ही जबाबदारी राजांची असते पहा. राजे सुसंस्कृत असले ना तर मग आपल्याला जास्त सांगायची गरज पडत नाही. पण ज्या वेळेला राजे सुसंस्कृत नसतात त्यावेळेला सांगावं लागते की आजची एकादशी आहे. ज्यावेळेला राजे सुसंस्कृत नसतात त्यावेळेला सांगावं लागते की साहेब अधिक मास आहे, नाही का, साहेब चातुर्मास आहे, असं सांगावं लागते का नाही. तर साहेबाला काहीच समजत नाही ना, संडे हो या मंडे. राजा सुसंस्कृत असेल तर मग सांगण्याची गरज नाही. राजे जर सुसंस्कृत नसतील तर त्याला वठणीवर आणण्याचं काम हे संप्रदायाचं असते. लक्षात ठेवा, त्याला सांगण्याचं काम संप्रदायाचं असते. आणि म्हणून हे लक्षात ठेवा पोरो, आपण देशाचे असलो पाहिजे, आपण कोणाचेच नसलो पाहिजे महाराज, कोणाचेच नसलो पाहिजे. आपण ज्या ज्या वेळेला या देशामध्ये वतनाचे झालो ना त्या त्यावेळेला आपला देश धोक्यात आला. ज्या ज्या वेळेला आपण किल्ल्याचे झालो ना त्या त्यावेळेला आपला देश धोक्यात आला. काय करावं लागलं छत्रपतींना, पहिले वतन पाहावे लागले आणि सगळ्यांना एका रेषेत उभं करावं लागलं. त्यावेळेला हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेला लोक पदाचे होतात, ज्या ज्या वेळेला लोक वतनाचे होतात, ज्या ज्या वेळेला लोक जहागीरदारीचे होतात त्यावेळेला जहागीरदार होते. ज्या ज्या वेळेला लोक व्यक्तीचे होतात त्या त्यावेळेला देश संकटात येत असतो. आपण कोणाचंच नसलं पाहिजे, आपण वतनाचं नसलं पाहिजे, आपण पदांचं नसलं पाहिजे, आपण श्रीमंताचं नसलं पाहिजे. बरोबर आहे ना. आपण कोणाचं असलं पाहिजे, आपण देशाचं असलं पाहिजे. देशाचं मजहब नहीं सिखाता
आपस में बैर रखना। असो आपण देशाचं असलो पाहिजे कडे लक्षात ठेवा. आपण ज्या ज्या वेळेला पदाचे होतो, आपण ज्या ज्या वेळेला पुढाऱ्यांचे होतो, आपण ज्या ज्या वेळेला आपण पैशाचे होतो ना, त्या त्यावेळेला देश संकटात येत असतो. बरोबर आहे ना साहेब माझं? देश संकटात येत असतो. आपण देशाचं असलं पाहिजे. आपण आठवण कशाची केली पाहिजे? घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक ते सांस लड़े वो अपनी लाश बिछा दी. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जय हिंद, जय हिंद की सेना. आणि म्हणून आपला हा सप्ताह 13 वर्षापासून चालू आहे. हा सप्ताह चालू ठेवा. हीच आपल्या देशाची ओळख आहे, हीच आपल्या परिसराची ओळख राहिली पाहिजे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. मार्गदर्शक आहेत त्यांना धन्यवाद आहेत. या सप्ताहामध्ये जे अत्यंत सहभागी आहेत त्यांना धन्यवाद आहे. जे या सप्ताहाला मदत करतात त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. या ठिकाणी माझ्या सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर